मी अभिमानाने सांगतो, दर्शन ISPL खेळला हे सर्वांनाच माहिती आहे. त्याने 14 वेळा 5 सिक्सर मारले हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. पण रोहित शर्माचा तो नेटमधील आवडीचा गोलंदाज आहे आणि मुंबई इंडियन्सने दुबईमध्ये जाऊन जेव्हा IPL जिंकली तेव्हा त्या IPLच्या चषकाला पहिला हात लावणारा कोकणातला पहिला खेळाडू सुद्धा दर्शन बांदे करत होता. दर्शन, तो अनुभव कसा होता दुबईतला नेट बॉलिंगचा? सगळे प्लेयर जात असतात तिकडे, पण माझं एक टार्गेट होतं की मी जवळपास माझं 25-26 वर्षापर्यंत मी तिथे लेदर बॉलसाठी ट्राय करेन. त्याच्यात जर चांगलं झालं तर ओके, नाहीतर मी दुसरीकडे टेनिसकडे वळणार होतं. मला माहिती होतं की टेनिसकडे पण पैसा आहे, तर चांगल्या प्लेयरांनी जर फोकस केला तिथे पण तर फायनान्शियली ते पण चांगले होऊ शकतात. दर्शन, बऱ्याच मैदानावरून मी तुला हा प्रश्न विचारलाय, आज पहिल्यांदा तो गोवा राज्यात विचारतोय. ISPLचे दरवाजे तुझ्यासाठी उघडले, पण काय वाटतं पुढच्या एडिशनमध्ये तुझ्यासोबत ISPL मध्ये गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या खेळाडूंनी खेळावं? तू नाव का सांगावंस तर त्यांनी आजपासून जरा जास्त काकांवर मेहनत घ्यावी, त्यासाठी ती नावं तुझ्याकडून ऐकायला आवडतील. माझा पार्टनर त्याला तर मी फुल सपोर्ट करत असतो प्रत्येक वेळेस, आणि याच्या पुढे पण मी त्याला करेन, कारण तो पण मला सपोर्ट करतो. म्हणूनच मी आणि आमचं दोघांचं पण चांगल्यापैकी जमतं. आणि बबल नाईक आहे आमच्या इकडनं, आणि दाजी नाईक आहे, आणि रजत कुडाळकर आहे. हे 4 प्लेअर माझ्या हिशोबाने ते खेळू शकतात ISPL मध्ये. या 4ही प्लेयरना सूचना आहे, आजपासून मेहनत थोडी जास्त करा, कारण आमची सगळ्यांची अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे.